नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने जे काही रोजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य सराव प्रश्नसंच या ठिकाणी पाहत आहोत, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या प्रश्नामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 14 हे या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 14 या ठिकाणी आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या प्रश्नसंचामधील भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कुणी म्हटले? तर बघा कुणी म्हटलेलं आहे असं भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी हे वाक्य म्हटलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होते घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोण होते? तर घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रामीण राजकारणात कोणामुळे खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत झाली? बघा कशा पद्धतीचे प्रश्न घेण्यात आलेला आहे या सराव प्रश्नसंचामध्ये। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे ग्रामसभा, म्हणजे ग्रामीण राजकारणात ग्रामसभेमुळे खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास ही मदत झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी जबाबदार असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाची नेमणूक केली जाते राज्य सरकारकडून महानगरपालिकेवरती? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे आयुक्त यांची नेमणूक केली जाते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होते स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल? सी राजगोपालाचारी हे कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? बघा इतिहासावर आधारित प्रश्न आहे। बघा कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नसंचासाठी घेण्यात आलेला आहे। बघा अवधच्या बेगम हे कोण होते? लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारतात। तर बघा आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? कलकत्ता या ठिकाणी ही सभा स्थापन करण्यात आली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये कोणी केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी केली होती इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी प्रामुख्याने इंडिया हाऊसची स्थापना ही लंडनमध्ये केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणतं आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे दीनबंधू हे काय आहे? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे? तर बघा कोणता आहे आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक? सह्याद्री पर्वत हे काय आहे? आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर बघा कोणते आहे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गुरु शिखर हे काय आहे? अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, प्रश्न नीट समजावून घ्या मगच प्रश्नांची उत्तरे द्या। तर बघा या ठिकाणी कोणती लेणी ही सर्वात प्राचीन लेणी आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा
खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पितळखोरा हे काय आहे भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणती आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तापी। तापी ही जी नदी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील प्रामुख्याने नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रावर मुख्य भर देण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या क्षेत्रावरती मुख्य भर देण्यात आलेला आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पोलाद उद्योग याच्यावरती भर देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर बघा किती होती आपल्या 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी इतकी लोकसंख्या होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने भारतीय रुपयाचे पहिले अवमूल्यन कधी केले होते? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1949 या वर्षी भारत सरकारने भारतीय रुपयाचे पहिले अवमूल्यन केले होते। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। मलेरिया रोगाची लागण टिंबटिंब या परजीवीमुळे होतो। तर बघा कोणत्या परजीवीमुळे होतो मलेरिया रोगाची लागण? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्लाझ्मोडियम या परजीवीमुळे मलेरिया रोगाची लागण होतो। त्यानंतर पुढचाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पिकावरती आढळतो टिक्का डिसीज? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भुईमूग। भुईमूग या पिकावरती आढळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर बघा काय आहे एकक वारंवारतेचे SI एकक? हर्ट्ज हे काय आहे? हर्ट्ज आपल्या वारंवारतेचे SI एकक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची भारतात मे 2021 मध्ये बैठक कोठे पार पाडली? तर बघा 2021 मध्ये ही बैठक कोठे पार पडलेली आहे? ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची आपल्या भारतामध्ये मे 2021 मध्ये चेन्नई या ठिकाणी ही बैठक पार पडली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठी गुप्त वार्ता संघटना कोणती? तर बघा कोणती आहे जगातील सर्वात मोठी गुप्त वार्ता संघटना? 5 एलायन्स हे काय आहे? गुप्त वार्ता संघटना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई अहमदाबाद किती किलोमीटरचा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती किलोमीटरचा आहे देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई अहमदाबादचा? 508 किलोमीटरचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2021च्या जनस्थान पुरस्काराचे विजेते कोण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण आहे 2021च्या जनस्थान पुरस्काराचे विजेते? मधु मंगेश कर्णिक हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। तर बघा कोणता होतो पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कुचरपणा करणे म्हणजे पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील म्हण पूर्ण करा। तर बघा म्हण काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, चुली पुढे शिपाई अन घराबाहेर टिंबटिंब। तर बघा आपल्याला म्हण पूर्ण करायचं आहे बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई असा या ठिकाणी पूर्ण म्हण तयार होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगाचे नियंत्रण करणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता पर्याय उपयोगात येईल जगाचे नियंत्रण करणारा या शब्दसमूहासाठी? जगन्नियता हे पर्याय या ठिकाणी उपयोगात येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हत्तीचे टिंबटिंब। तर बघा हत्तीचे काय आहे? चित्कारणे हे काय आहे? बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?
तर बघा काय शक्य झालेलं आहे, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन हे काय आहे शक्य झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, दिक् प्लस पाल बरोबर दिक्पाल हा संधी प्रकार कोणता? तर बघा कोणता आहे हा संधी प्रकार, दिक्पाल हा संधी. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे व्यंजन संधी हा या संधीचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणतेही विशेषनाम टिंब असते? तर बघा कोणतेही विशेषनाम काय असते असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे एकवचनी, म्हणजे कोणतेही विशेषनाम हे एकवचनी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते? तर बघा कोणता होतो विद्यार्थी मित्रांनो देव या नामाचे अनेक वचन? देव हे काय आहे या नामाचे अनेक वचन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर बघा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन्सपैकी वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द ओळखायचे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वाघीण हे काय आहे, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर बघा संबोधन या विभक्तीचे प्रत्यय काय होतो बघा, नो हे काय आहे संबोधन या विभक्तीचे प्रत्यय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते आणि या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? तर बघा आपल्याला कोणता पर्याय अचूक आहे ते या ठिकाणी ओळखायचं आहे बघा. कोकरू आणि कोकराने हे काय आहे दिलेल्या ऑप्शन्सपैकी पर्याय अचूक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. तर बघा 12 राशी अधोरेखित कोणता शब्द आहे बघा, 12 हे काय आहे अधोरेखित विशेषण आहे आणि या अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे बघा. संख्यावाचक म्हणजे 12 हे काय आहे संख्यावाचक आहे, त्यामुळे अधोरेखित विशेषण काय येतो संख्यावाचक विशेषणाचा प्रकार येतो. पुढचा प्रश्न, स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास खालील चिन्ह वापरतात. तर बघा नेमका कोणता चिन्ह वापरतात बघा स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास? अपसारण हे चिन्ह प्रामुख्याने वापरतात. स्टार करून नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न, गंगेत गवळ्यांची वस्ती या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? बघा मराठी व्याकरणावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येत आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लक्षणा हे काय आहे गंगेत गवळ्यांची वस्ती या वाक्यात ही शब्दशक्ती आहे, म्हणजे लक्षणा ही काय आहे या वाक्यातील शब्दशक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आम्ही या सर्वनामांचा प्रकार सांगा. तर बघा सगळ्यांना या ठिकाणी सर्वनामाचे प्रकार माहीतच असतील. पुरुषवाचक सर्वनाम हे काय आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विशेषणाचा प्रकार कोणता आहे ते या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे बघा. वाक्य पुन्हा एकदा समजावून घ्या. काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे साधित विशेषणाचा हे काय आहे हे वाक्य साधित विशेषणाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद ओळखा. तर बघा साधित क्रियापद कोणता आहे बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी पाणावले हे काय आहे दिलेल्या क्रियापदापैकी साधित क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द टिंब आहे. तर बघा देताना हा शब्द काय आहे बघा कोणता अवयव आहे क्रिया विशेषण अवयव आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अवयव कोणते? तर बघा कोणते आहे दिलेल्या ऑप्शन्सपैकी संबंधवाचक शब्दयोगी अवयव विषयी हे काय आहे संबंधवाचक शब्दयोगी अवयव आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रयोग सांगा. तर बघा वाक्य काय आहे बघा त्याने आता घरी जावे या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे बघा अकर्मक भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा वाक्यप्रकार सांगा. तर बघा वाक्य काय आहे बघा नीट समजावून घ्या. आता तुम्ही बाहेर जा या वाक्याचा आपल्याला वाक्यप्रकार सांगायचा आहे बघा शुद्ध वाक्य आहे. पुढचा प्रश्न, रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर बघा कोणत्या प्रकारातील आहे हा सामासिक शब्द समासाच्या
बहुव्रीही समासातील आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी तत्सम शब्द कोणता आहे बघा. प्रामुख्याने मराठी व्याकरणावर आधारित विचारण्यात आलेले प्रश्न. वृक्ष हे काय आहे, तत्सम शब्द आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते. तर बघा काय आहे विधेयपूरक वाक्य. दशरथ राजाने कैकेयीला वर दिले. तर बघा काय आहे या वाक्यातील विधेयपूरक. कैकेयीला हे काय आहे विधेयपूरक वाक्य आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, आजन्म, आमरण, आकर्ण या शब्दामध्ये आलेला उपसर्ग खालीलपैकी कोणत्या अर्थासाठी उपयोगात येत नाही. तर बघा पूर्वी म्हणजे पूर्वी या ठिकाणी या अर्थासाठी उपयोगात येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 14 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.